येईल का जुळून नाते? इतक्यात आदित्यचा फोन वाजला. इथून पुढे आदित्यने बघितलं तर त्याच्या टीम मधल्या माणसाचा होता. आदित्यने लगेच रिसीव्ह केला. सर, एका ठिकाणी पोचलोय आम्ही. तिथे सध्या रक्त दिसत आहे आणि काही मरून पडलेले लोक दिसत आहेत. खुर्ची खालीच आहे. एकतर दिव्या मॅडमना कोणीतरी सोडवलंय किंवा त्यांना घेऊन कोणीतरी दुसरीकडे गेले. हे ऐकून आदित्यने त्यांना काही मिळतं का बघायला सांगितलं. काही पुरावा किंवा अजून काही, जसं की तो माणूस वगैरे. ओके, अजून काही मिळतं का बघा, मी पोचतोय लगेच तिथे, मला ॲड्रेस पाठवून ठेव, आदित्यने सांगितलं. शिव चल पटकन म्हणत तो बाहेर पडला. त्याला आता कधी तिथे पोचतो असं झालं होतं. जर तो माणूस दुसरीकडे घेऊन गेला असेल तर त्याला कॉल नक्कीच आला असता. पण जर कोणी तिला सोडवलं असेल तर दिव्या त्याला किंवा मितालीला कॉन्टॅक्ट करायचा नक्कीच प्रयत्न करणार. तो विचार करत गाडीत बसला. ड्रायव्हरला गाडी दिलेल्या पत्त्यावर घ्यायला सांगितले. वाटेत आदित्यने शिवला सगळ्याची कल्पना दिली. आदित्यने काहीच खाल्लं नव्हतं सकाळपासून, त्यामुळे शिवला सुद्धा काही खाता आलं नव्हतं. बॉस उपाशी आणि आपण कुठे काही खाणार, त्यामुळे तोही दमला होता. आदित्यने काही न खाल्ल्यामुळे व ट्रेस जास्त घेतल्यामुळे डोकं दुखू लागलेलं. गाडी एका सुनसान रस्त्याला लागली होती. तो रस्ता खूप आत होता. शिव, मला पेन किलर दे, माझं डोकं दुखतंय, आदित्य म्हणाला. सर, तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही, आधी खाऊन घ्या नंतर गोळ्या घ्या, शिव म्हणाला. इथे काय आहे खायला, आदित्यने विचारलं. मी ज्यूस ठेवलाय गाडीत, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. त्याने गाडीच्या बास्केटमधून ज्यूस काढून दिला. आदित्यने तो घेतला आणि मग मेडिसिन घेतलं. 5-10 मिनिटात त्याला आराम पडला. तो सीटवर मागे मान टेकून बसला होता. त्याचा डोळा लागला त्यालाही कळलं नाही. श्वासांची गती मंद झाली तसं शिवने ड्रायव्हरला गाडी सावकाश घ्यायला सांगितली. गाडी इच्छित स्थळावर पोहोचल्यावर शिव खाली उतरला. आतमध्ये जाऊन पूर्ण पाहणी केली त्याने. तोपर्यंत आदित्यला जाग आली. शिव आत गेल्याचं ड्रायव्हरने सांगितलं. गाडी लॉक करत आदित्य सोबत ड्रायव्हरही आत आला. आदित्य सर्व बघत होता. जोपर्यंत तो स्वतः बघत नाही तोपर्यंत त्याच्या जीवाला शांती नव्हती. इकडे आदित्यच्या मॉमने दिव्याला चांगल्या जागेत आणलं होतं. दिव्या शुद्धीत येण्याची वाट बघत होती, पण तिला शुद्ध येईना तेव्हा त्यांना काळजी वाटली. तेव्हा त्यांनी दिव्याला डॉक्टरकडे नेलं. नितांना फक्त दिव्याला आदित्यपासून लांब ठेवायचं होतं, पण एवढं काही होईल माहीत नव्हतं. त्यांनी दिव्याला सोडवल्यावरही आदित्यला कॉन्टॅक्ट केला नव्हता. पण जेव्हा त्यांना कळलं की आदित्य दिव्याला सगळीकडे शोधतोय तेव्हा मग त्यांचा नाईलाज झाला. एवढं या मुलीने आपल्या मुलाला वेडं केलंय. आपल्याकडे हीच संधी आहे आदित्यकडे काहीतरी मागायची. म्हणून त्यांनी एक व्हिडिओ बनवून आदित्यला पाठवला, ज्यात नीता घरीच राहून बोलत होत्या. आदित्य, माझं नीट ऐकून घे. दिव्याला कोणी पकडलं हे मला माहीत आहे. त्याचा माझ्याकडे फोटो आहे आणि दिव्या कुठे आहे हेही मला माहीत आहे. पण मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे. यापुढे दिव्या तुझ्या आयुष्यात नसेल. हे जर तू मला प्रॉमिस करत असशील तर मी तुला लगेच तिच्यापर्यंत पोहोचवते. त्याच्या मोबाईलवर पुन्हा नोटिफिकेशन आलं. त्याला वाटलं आता कोणीतरी त्याला ब्लॅकमेल करायलाच मेसेज केला असणार, म्हणून त्याने लगेच ओपन केला आणि शॉकच झाला. सगळं इथले निपटून घ्या, आदित्यने आपल्या माणसांना सांगितलं. शिव, आपल्याला घरी जायला हवं. मॉमला काहीतरी माहीत आहे.
आदित्यने तिथे जास्त काहीच न बोलता फटाफट गाडीत येऊन बसला. शिवही घाईत धावत येऊन गाडीत बसला. आता गाडीचा वेग वाढला होता. तो ड्रायव्हरला फास्ट घ्यायला सांगत होता गाडी. अर्ध्या तासात ते घरी पोचले. इतके फास्ट आले होते तिथून. आदित्य गाडीतून उतरला तोच मॉमच्या रूमकडे धावला. मॉम त्याची आरामात बेडवर बसली होती. मॉम, दिव्या कुठे आहे? आदित्यचा चेहरा पार उतरून गेला होता. मॉमची अट सध्या त्याला आठवायची नव्हती. ते आहे सुरक्षित, पण तू तिच्यापासून लांब राहशील का? मला प्रॉमिस कर. मॉम हात पुढे करत म्हणाल्या. मॉम, हा काय बालिश हट्ट आहे? दिव्यावर मी मनापासून प्रेम करतोय. ते सर्व माझ्यामुळेच तिच्यासोबत घडलं होतं. स्मिताने सर्व केलं होतं. स्मितानेच ते सर्व इंटरनेटवर टाकायला सांगितलं होतं. त्यात दिव्याचा काहीच दोष नव्हता. आदित्य कळवळून आपल्या मॉमला सांगत होता. तरीही ती मला तुझ्या आयुष्यात नकोय, कारण तू बिझनेसचा पैसा तिच्या आजारपणाला तिला फ्लॅट घेऊन द्यायला घालतोस, मॉम म्हणाले. अगं मग तुम्ही नाही का हवं तसा पैसा खर्च करत? जर तू मला दिव्यापासून लांब राहायला म्हणालीस तर मग मी कोणालाच बिनधास्त पैसे खर्च करू देणार नाही. आदित्य रागाबरोबर बोलून गेला. वा, काय दिवस आलेत आमचे. पोरगा धमकी देतोय आम्हाला पैसे खर्च करू देणार नाही म्हणून. वा, हेच बाकी होतं ऐकायचं. छान उपकार परत करतोयस हो, त्या कुस्सिक हसत म्हणाल्या. मॉम, का असं करतेस? अजूनपर्यंत तू लग्न कर मागे लागायचीस ना. मग अचानक काय झालं तुला? तुला दिव्या आवडली होती ना, मग का बदललीस तू? आदित्यने विचारलं. कदाचित माझा अंदाज चुकीचा होता, पण आता ती या घरात नको आहे मला, नीता म्हणाल्या. त्याला आपल्या मॉमचं बोलणं लागत होतं, पण तो तिला दुखावू शकत नव्हता. आदित्य शांत उभा होता, पण त्याला दिव्याला एकदा तरी बघायचं होतं. ती व्यवस्थित असेल तर तो पुढचं ठरवणार होता. त्याला आपले हातपाय बधीर होत आहेत असं जाणवू लागलं, पण तरीही तो स्वतःला सावरत होता. शिव बाजूलाच उभा होता. त्याला हे काही पटलं नव्हतं, पण तो काहीच बोलला नव्हता. तो हक्काने आदित्य चुकला असता तर बोलला असता, अंकल असते तरी बोलला असता, पण आदित्यच्या मॉमचा स्वभाव जरा न कळण्यासारखाच होता. त्या गोडगोड बोलायच्या, पण मनात काहीतरी वेगळंच असायचं. त्यांना सगळ्याची घाई असायची. निर्णय घेतानाही त्यांना घाईच होती. त्यामुळे शिव कधी काही बोलला नाही त्यांना हक्काने. आंटी, हे तुम्ही बरोबर नाही करत आहात. बॉस खूप प्रेम करतात दिव्या मॅडमवर. तुम्ही त्यांना कमकुवत करताय, शिव म्हणाला. एका बिझनेसमनने कधीच भावनिक होऊन विचार करायचा नसतो, नीता म्हणाल्या. हो, पण ते बिझनेसमध्ये. पर्सनल आयुष्यात भावनेशिवाय काहीच चालत नाही. आणि बॉस जर भावनिक नसते तर आता त्याने तुम्हाला बाजूला करून दिव्या मॅडमला शोधलं असतं, पण त्यांनी तसं नाही केलंय. तुम्ही प्लीज समजून घ्या त्यांना, शिव म्हणाला. वा, बॉसचा चमचा बोलला, मॉम लगेच बोलली. हो, आहे मी बॉसचा चमचा, शिवही तितक्याच तोरात म्हणाला. आदित्य मात्र एवढं सगळं चालत असताना शांतच उभा होता. शिवने आदित्यकडे बघितलं तर तो शिन्नात नजर लावून उभा होता. त्याने हळूच हात लावून आदित्यला हलवलं तर आदित्य खालीच कोसळला. शिवने त्याला कसाबसा पकडला आणि त्याच्यासोबतच खाली पडला. आदित्यला काही लागू नये म्हणून त्याने पकडलं आणि स्वतः पडला होता. आदित्यला काय होतंय स्वतःला त्याचंही भान नव्हतं. दोन्ही नाती त्याचीच होती. एक त्याची जन्मदात्री जिच्यावर तो जन्मापासून प्रेम करत होता, आणि एक त्याची हृदयात जागा घेतलेली त्याची प्रियसी जिच्यावर तो जीव तोड प्रेम करत होता, अगदी मनापासून. कारण प्रेम काय असतं हेच मुळी त्याला दिव्याला बघितल्यावर जाणवलं होतं.
तो दोघांपासून लांब राहू शकत नव्हता. मॉमला हे कळत का नाही? दोघांना लांब करून काय मिळणार तिला? काहीच नाही. फक्त तिला वाटतं म्हणून आदित्यने दिव्यापासून लांब व्हायचं. ह्याला काय अर्थ आहे? मॉम तर त्याच्यावर खूप प्रेम करत होती ना, मग अचानक काय झालं तिला? कळतच नव्हतं. त्याला तिच्या स्वभावाची पहिल्यापासूनच भीती वाटत आलेली दिव्याच्या बाबतीत, पण ती असं काही करेल वाटलं नव्हतं. मॉम तिला दिव्यापासून लांब राहायला सांगत होती. कसं देणार होता तो प्रॉमिस? टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी करण्यासाठी आरबी व्हायरल फीवरवर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद. माझ्या इतर कथाही या चॅनलवर तुम्ही वाचू शकता, ऐकू शकता.